संजय राऊतांनी आत्तापर्यंत इतके विषय बोलले, त्यातले 99% निर्णय त्यांचे सगळे खोटे झाले। आणि कसं असते, रोज सकाळी काहीतरी नरेटिव्ह घेऊन बोलायचं म्हणून ते बोलतात। त्यांच्या बोलण्याला आम्ही खूप लाईटली घेतो, आम्ही काही खूप सिरियसली घेत नाही। आमच्याकडे त्यांना उत्तरही द्यायची आम्हाला गरज वाटत नाही, कारण ते काय त्यांचं महत्त्व काही नाही। रोज सकाळी काहीतरी 9 वाजता बोललं पाहिजे ही त्यांची हे आहे, आणि त्यांच्या बोलण्याला आम्ही त्याला बिलकुल महत्त्वच देत नाही। 100% जबाबदारी मिळाली तर कोणाला आवडत नाही। 2024-25चा अर्थसंकल्प सादर केला आणि या अर्थसंकल्पामध्ये अनेक चांगले निर्णय या सामान्य जनतेच्या साठी घेतलेले आहेत। त्यातले काही ठळक मुद्दे म्हणजे आता पंढरपूरची वारी सगळीकडे चालू आहे, तर या वारीचा जागतिक वारसा नामांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवलेला आहे, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये त्याची नोंद युनेस्कोमध्ये होईल। मुख्यमंत्री वारी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे आणि तसंच पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या मुख्य पालखीतील दिंडीला प्रति दिंडी 20,000 रुपये द्यायचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या हिशोबाने सगळीकडे नोंदणी पण त्याची सुरू झालेली आहे। निर्मल वारीसाठी जवळजवळ 36,71,00,000 रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि या वारीमध्ये जी जाणारी सगळी वारकरी आहेत त्यांच्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून जी देहू आळंदी ते पंढरपूर अशी जी दिंडी जाणार आहे त्या दिंडीतल्या सर्व वारकरींचा तपासणी, त्याच्यासाठी वैद्यकीय सहाय्यता कक्ष स्थापन करून त्या सगळ्यांना रस्त्यात मुख्यमंत्रीच्या वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून त्यांना सगळ्यांना मदत केली जाणार आहे। सांगण्याचा उद्देश एकच आहे की वारकरी परंपरेला अतिशय महत्त्व या बजेटमध्ये देण्यात आलेले आहे आणि त्यांच्या सर्व सोयी करण्याचा निर्णय या बजेटमध्ये ज्या पद्धतीने निधीची उपलब्धी केली आहे त्यावरून आपल्या सगळ्यांना लक्षात येईल की वारकरी प्रतिमाला सगळ्यांसाठी विचार करून या दिंडी आणि पंढरपूरच्या वारीसाठी लोकांचा विश्वास झाला पाहिजे, त्यांना पण स्वतःचं सेफ्टी वाटली पाहिजे, त्याकरता या सगळ्या उपयोजना तयार करण्यात आलेल्या आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।